देवेंद्र सरकारची जन्मत चाचणी नगरपालिकांचा ग्राउंड रिपोर्ट या विशेष कार्यक्रमामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। आज आपण आढावा घेणार आहोत सातारा जिल्ह्यातील फलटण नगर परिषदेचा। फलटण छत्रपती शिवाजी महाराजांची फलटण ही सासरवाडी आणि त्याचबरोबर सर्वात महत्त्वाची ओळख म्हणजे दक्षिणेकडील मानवा पंथ असो किंवा जैन पंथाची दक्षिणेकडील काशी म्हणून फलटण ओळखली जाते। गेल्या 10 वर्षांपूर्वी फलटणला तीर्थक्षेत्राचा दर्जा देखील मिळालेला आहे। आळंदीहून पंढरपूरला जाणाऱ्या आषाढी वारीचा ठरलेला एक महत्त्वाचा मुक्काम म्हणजे फलटणला असतो आणि इथूनच सगळे पंढरीला जाणारे वारकरी इथून पुढे मार्गस्थ होतात। आज फलटण नगरीचा आढावा घेत असताना फलटणमधील अनेक सुज्ञ नागरिक सामाजिक कार्यकर्ते आपल्यासोबत सहभागी झालेले आहेत आणि त्याचबरोबर विद्यमान नगरसेवक रामराजे नाईक निंबाळकर गटांची सत्ता असलेले विद्यमान सगळे नगरसेवक आपल्यासोबत आहेत। विरोधी पक्ष काँग्रेस असेल, शिवसेना असेल, आरपीआय असेल, या सगळ्या पक्षांचे प्रतिनिधी सुद्धा आपल्यासोबत सहभागी आहेत। विद्यमान विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांचा हा बालेकिल्ला समजला जातो आणि रामराजे गटाची सत्ता गेल्या 25 वर्षापासून इथल्या स्थानिक स्वराज्य संस्थांवर आहे आणि अर्थात नगरपालिकेवर सुद्धा आहे। रामराजे नाईक निंबाळकर यांच्या भगिनी आहेत सुभद्रादेवी राजे नाईक निंबाळकर। नगराध्यक्ष आहात तुम्ही, होता तुमच्या गटाकडे सत्ता आहे या संपूर्ण काय काय नेमकी कामं झाली आहेत गेल्या अनेक वर्षांपासून तुमच्याकडे सत्ता आहे? आतापर्यंत जर या 5 वर्षाचा जर लेखाजोखा पाहिला तर आतापर्यंत एकूण विकास निधी हा 38 कोटीपर्यंत कामं झालेली आहे। या 5 वर्षात नगरपालिकेच्या या नवीन इमारतीचं उद्घाटन आणि लोकार्पण सोहळाही पार पडला। पाणी पुरवठा योजना जी अख्ख्या महाराष्ट्रात नगरपालिका क्षेत्रात सगळ्यात मोठी ही फलटण नगरपालिकेने पूर्ण केली आहे 45 कोटीची। त्याच्यामुळे यावर्षी उन्हाळ्यात पाणी टंचाई जाणवली नाही। 90 दिवस पाणी पुरवठा इथे झालेला आहे। रस्त्यांची कामं झालेली आहेत, तसंच एक बागेचंही काम पूर्ण झालेलं आहे। रस्त्यांची कामं झाली आहेत, बागेंची कामं झाली आहेत, पाणी पुरवठ्याची सर्व कामं झाली आहेत असा दावा करतायत विद्यमान नगरसेविका आणि रामराजे गटाच्या स्थानिक नेत्या आणि रामराजेंच्या भगिनी सुद्धा त्या। विरोधी पक्षनेते आहेत आपल्यासोबत भाजपचे या ठिकाणी। अनेक दावे होत आहेत विकासाचे, खरोखर झाले फलटण नगरीमध्ये एवढी कामं? सर्वप्रथम मी IBN लोकमतच्या सर्व दर्शकांना आम्हा फलटणकर वासियांच्या वतीने आपल्या माध्यमातून दीपावलीच्या शुभेच्छा देतो। या नगर परिषदेमध्ये सत्ता एक हाती पद्धतीने राष्ट्रवादी काँग्रेसकडे 22 विरुद्ध 3 असं बलाबल राहिलेलं। राज्याच्या सर्वोच्च सभागृहाचं सभापतीपद असलेली ही सत्ता ह्या घराकडे सत्ता लाल दिव्याची कायम राहिलेली। बरोबर, त्यांनी जे दावे करतायत त्यामध्ये काही अंशी ते मान्य करण्याचे आहे, पण ज्या पद्धतीने अपेक्षित काम व्हायला पाहिजे होतं तेही झालं नाही हे ठामपणे सांगू कोणते इच्छितो। प्रमुख काम प्रमुखपणे बोलायचं असताना ज्यावेळेस ते म्हणतात की आम्ही उन्हाळ्यामध्ये पण पाणी देऊ शकलो, निश्चितपणे हे मान्य करण्याची गोष्ट आहे की उन्हाळ्यामध्ये पाणी मिळालं, पण 24 तास 24/7 ही जी पाणी पुरवठा योजना होती ती आजही कार्यान्वित होऊ शकलेली नाहीये, हेही या ठिकाणी मी नमूद करू इच्छितो। रस्त्यांच्या कामांचा दावा करतायत। रस्त्यांच्या परिस्थितीमध्ये काही भागातले रस्ते निश्चितपणे झाले, काही भागातल्या रस्त्यांमध्ये आजही दुरवस्था आहे, काही भागातल्या रस्त्यांमध्ये अजूनही दुरावस्था आहे। 24/7 पाणी योजना अजून कार्यान्वित नाही। त्याचं जे वॉटर ऑडिट असतं ते चाललेलं आहे, ते झाल्यानंतर मग मीटर बसवले जाणार आहे। आणि रस्त्यांचं जे दुरावस्था म्हणतात, पाईपलाईनची कामं, रस्ते झाले की पाईपलाईनची कामं होत असतात, केबलसाठी खुदाई होत असते, तसंच काही जो विकसनशील भाग आहे तिथं बांधकामं चाललेली आहे, त्याच्यामुळे तिथेही काही तांत्रिक कारणं देत आहेत। विद्यमान रामराजे गटाच्या नगरसेविका आपल्यासोबत, विरोधी पक्षातले अनेक जण सहभागी आहेत, शिवसेनेचे खराडे आहेत, काँग्रेसचे नेते आहेत। शिवसेनेपासून सुरुवात करू, कोणते मुद्दे महत्त्वाचे प्रश्न वाटतात आणि शिवसेनेची काय भूमिका आहे? इथं तर राष्ट्रवादी काँग्रेस हाच पक्ष प्रमुख प्रबळ दिसतो, बाकी विरोधकांचं काय नेमकं? गेल्या 91 सालापासून राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता इथं आहे, परंतु कोणतंही विकासाचं काम ह्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या मंडळींकडून झालेलं नाही। आम्ही ह्यांच्या विरोधात सतत निवडणुका लढतोय, जनता आम्हाला विश्वास दाखवते, पण ह्या वर्षी नक्कीच जनता आमच्याबरोबर शिवसेनेबरोबर राहील आणि ह्यांनी जी विकास कामं आहेत डांगोरा हे जे पिटतायत की आम्ही रस्ते केले तर रस्ते कधी करतात तर निवडणुकीच्या पूर्वी रस्त्याची कामं होतात, निवडणूक संपली की 6 महिन्यांनी रस्त्यांना खड्डे पडण्याचं काम होतं। निवडणूक काय म्हणून चालू आहेत रस्त्याची कामं? काँग्रेसचे स्थानिक नेते थोडक्यात 91 सालापासून या राज्याचे सभापती माननीय श्रीमंत रामराजे साहेब यांच्याकडे सत्ता आहे, परंतु ज्याच्या नेतृत्वाखाली रामराजे साहेब काम करतात ते शरदरावजी पवार साहेब
त्यांची बारामती बघितली तर फलटणचं शहर जर बघितलं तर खेड्यासारखं वाटतं. त्यांची काटेची वाडी सुद्धा फलटणपेक्षा निश्चितपणानं चांगली आहे. शरद पवारांची काट्याची वाडी सुद्धा फलटणपेक्षा चांगली असा दावा करत आहेत स्थानिक काँग्रेसचे नेते. अजून एक काँग्रेसचे नेते आहेत माजी खासदार निंबाळकर यांचे सुपुत्र. थोडक्यामध्ये कोणत्या मुद्दे आहेत? हे जे म्हणतायत की फलटण शहरामध्ये रस्ते केले कुठं केले, यांचे जे खाजगी प्लॉट आहेत त्या प्लॉटची विक्री होण्यासाठी त्या प्लॉटच्या परिसरामध्ये यांनी रस्ते केले. यांचे म्हणजे कुणाचे खासगी प्लॉट आहेत? हे जे नगरसेवक आहेत ह्या लोकांचे लक्ष्मीनगर सारखा भाग आहे, या भागामध्ये खाजगी प्लॉट आहेत. हे प्लॉट विक्रीसाठी नगरपालिकेचा पैसा नक्कीच. वापरून स्वतःचा तिजोरी बरोबर. भरण्याचं काम या लोकांनी नक्कीच केलं. घेऊयात, उत्तर घेऊयात. मधुबाला भोसले सुद्धा आहेत नगरसेविका, अजून नगरसेवक आहेत काँग्रेसचे. खाजगी प्लॉट आहेत काँग्रेसच्या सगळ्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेवकांची. त्यांची त्यांनी दाखवावं कुठे खाजगी प्लॉटमध्ये रस्ते केलेले आहेत. आणि दुसरा जो मुद्दा बारामतीचा आणि काटेवाडीचा झाला, ठीक आहे बारामती एवढं आम्ही नाही करू शकलो, पण जोपर्यंत 25 वर्ष सत्ता दिली माणसांनी, लोकांनी, जनतेने 25 वर्ष सत्ता दिली, कुठल्या जीवावर दिलेली आहे? पण 25 वर्षात जे व्हायला पाहिजे ते झालं नाही असं त्यांचं म्हणणं. थोडक्यामध्ये मधुबाला भोसले अजून एक नगरसेविका. थोडक्यात नमस्कार, मी मधुबाला दिलीप भोसले. ॲक्च्युअल विधायक कामं जर विचारात घेतली तर आज फलटण शहराचे भाग्यविधाता आदरणीय रामराजे निंबाळकर यांच्यामुळे तर कामच सांगा केल्याचे अनेक दावे त्यांचे की विधायक कामं राष्ट्रवादी मांडली काँग्रेसने स्वतःसाठी सत्तेचा वापर केला असं म्हणतायत ते. शेवटी विरोधक कशासाठी असं म्हणावं लागेल. विरोधासाठी विरोध करतायत. थोडक्यात बोला. आता नितीन भोसलेंनी मुद्दा उपस्थित केला की आम्हाला सत्ता का दिली जनतेने. सत्ता तुम्ही चांगले म्हणून नाही दिली, विरोधकातली दुफळी कायम भागली, त्यामुळे तुम्हाला सत्ता आली. रामराजे साहेबांच्या विरोधात माझं म्हणणं फक्त स्पष्ट मंगेश एवढंच आहे, विरोधक हे एकत्रितरित्या कधीच येऊ शकले नाहीत. विरोधकांनाच विचारा, विरोधकांमध्ये का दुपळी आहे? इथं शिवसेना आहे, काँग्रेस आहे, भाजप आहे, RPI आहे, शेतकरी संघटना आहे. सगळ्यांना आपण विचारूयात. सर्व पक्षी आहेत. तुम्ही एक महाआघाडीचा प्रयत्न करणार आहेत अशी चर्चा करत होता. स्वाभिमानीची काय भूमिका आहे? थोडक्यात स्वाभिमानीची भूमिका अशी असेल की सगळ्यांनी मिळून एकत्र लढले तर 100% आपण सत्ता घालू. कारण आम्ही विद्यमान सदाभाऊंना आम्ही तालुक्यात नाही. थोडक्यामध्ये मुद्दा RPIचा. आता नगरपालिका बघितली तर तसं फलटणचे नगरपालिका मिनी मंत्रालय झालेले आहे. कारण या ठिकाणी जी विकास कामं आहेत ते पूर्णपणे झालेले नाहीत. जसा दलित विकास सुधार योजनेचा निधी या सत्ताधाऱ्यांनी पूर्णपणे लाटलेला आहे. सत्ताधाऱ्यांनी विकास निधी लाटला. थोडक्यामध्ये निकमजी, थोडक्यामध्ये मी फलटण तालुका संघर्ष समितीचा अध्यक्ष आहे आणि आता विरोधी आघाडी जी उभी होती त्याचा प्रमुख आहे. बरं, पहिल्यांदा मंगेश तुम्हाला खरं सांगितलं, विरोधी आघाडीमध्ये कोण कोण एकदा स्पष्ट करा आमच्या सगळ्या प्रेक्षकांसाठी. सांगतो. भारतीय जनता पार्टी, शिवसेना, काँग्रेस, RPI, शेतकरी संघटना, राष्ट्रीय समाज पार्टी, फलटण तालुका संघर्ष समिती असे संपूर्ण आम्ही आघाडीत आहोत. सर्वात महत्वाचं तुम्हाला IBN लोकमतला खरं सांगितलं पाहिजे. फलटण नगर पालिकेतलं वस्तुस्थिती की मगाशी कोणतरी म्हटलं की 3 नगरसेवक विरोधात होते, तर साफ चुकीचं आहे. 2च नगरसेवक विरोधात राहिले. विरोधी पक्ष नेता कोणतरी होतो तो कधी निघून गेला कोणालाच कळाला. शेवटी हे तर माझ्या शेजारी जे उभे आहेत उजव्या बाजूला ते राष्ट्रवादीचे नगरसेवक होते. त्यांना विचारांना फलटण शहरातल्या नागरिकांची दया आली. नाही, त्या सगळ्या मुद्द्यांवर आपण येणार आहोत. पण मुद्दा आहे नाही मी सगळ्यांकडे येतोय. पण राष्ट्र एक मिनिट. बरं, थोडक्यामध्ये विरोधी पक्षनेता हा शेवटपर्यंत होता. जर विरोधी पक्षनेता निघून गेला तर काँग्रेसने त्याच्याबद्दल आक्षेप 5 वर्षात का घेतला नाही? वास्तविक पाहता काँग्रेस हे फक्त एक लिमिटेड एरिया पुरती राहिली आणि त्यांनी कधीच 5 वर्षात एक आंदोलन केलेलं दाखवा. विरोधक म्हणून मी विरोधी पक्षनेत्याचा राजीनामा देऊन राजकारणातून 5 वर्ष बाजूला राहायला तयार आहे. राजकारणातून 5 वर्ष बाजूला राहायला तयार आहे. सर्वात महत्वाचा आपण मुद्द्यावर येऊ. त्यांनी जे आता क्लेम केलं पाण्याचा, तर तो त्यांच्यावर बोला अगोदर. त्यांनी थेट फलटण शहराला माहिती आहे काय झालंय ते. नक्कीच आपण पाहू शकता. एक मुद्दा या ठिकाणी आलाय. राष्ट्रवादी काँग्रेस एकीकडे आणि हे सगळे विरोधक आहेत. राष्ट्रवादी, भाजप, काँग्रेस, शिवसेना, RPI, शेतकरी संघटना हे 7-8 पक्षांचे प्रतिनिधी या ठिकाणी आहेत. मात्र राष्ट्रवादी काँग्रेस यांना बारी होते. तब्बल 22 ते 23 त्यांचे नगरसेवक निवडून येत आहेत. याचं कारण आताच एकाने दिलं की विरोधकांमध्ये दुफळी आहे आणि हा कार्यक्रम चालू असताना सुद्धा आपल्याला ही दुफळी पाहायला मिळते. विरोधकांमध्ये केवढ्या मोठ्या प्रमाणात दुफळी आहे. आपण नागरिकांमध्ये आता थेट जाऊयात. नागरिकांना काय वाटतंय?
मला सांगा फलटणमध्ये कोणत्या मुख्य समस्या आहेत थोडक्यामध्ये सांगा. फलटण शहरामध्ये रामराजेंचाच गट हा सत्य येणार, कारण त्यांनी फलटण शहरामध्ये भरपूर कामं केलेली आहेत. हां भरपूर का थोडक्यामध्ये फलटण शहरामध्ये रामराजेंच्या नेतृत्वाखाली अतिशय चांगलं काम आहे. हां. जे काही सुविधा आहेत हां. ते सर्व पूर्तता झालेले आहे. थोडक्यामध्ये त्यामुळे विरोधकांनी काही सांगितलं- थोडक्यामध्ये फलटण शहरात रामराजेशिवाय पर्याय नाही. मी सांगू का? हां थोडक्यामध्ये सत्ताधारी रामराजेंचं काम फार चांगलं आहे. हां. रस्त्याचा जो प्रश्न आहे हां. तो प्रश्न म्हणजे भरपूर गाड्या झालेल्या आहेत. त्यामुळे उन्नती भरपूर आहे. रामराजेंचं काम चांगलं म्हणतात, त्यांच्या नेतृत्वाखाली चांगलं काम. बहुतेक सत्ताधारी गटाचे अनेक कार्यकर्ते सुद्धा शो मध्ये सहभागी झालेले आहेत. आपण नागरिकांकडे जाऊयात. नागरिक म्हणून सहभागी झालेले आहेत. नागरिक म्हणून तुम्हाला काय महत्वाचे प्रश्न वाटतात? तुम्हाला काय महत्वाचे मुद्दे वाटतात? नागरिक म्हणून काय महत्वाचे मुद्दे वाटतात? नागरिक म्हणून फलटणचा सगळा विकास रामराजांनी खूप चांगल्या पद्धतीने केलेला आहे. अच्छा, आता सगळी कामं संपली आहेत. 80% जास्त कामं संपलेली आहेत. 80% जास्त कामं संपलीत असं काही दावा करतात. बहुतांशी सत्ताधारी गटाचे सुद्धा लोक या ठिकाणी सहभागी झालेले आहेत. विरोधी गटाचे सुद्धा कार्यकर्ते या ठिकाणी सहभागी झालेले आहेत. सत्ताधारी आणि विरोधकांकडे आपण पुन्हा जाणार आहोत आणि या सगळ्या दरम्यान फलटणमधील अनेक रहिवासी सुद्धा कार्यक्रमामध्ये जोडले गेलेले आहेत. आजूबाजूच्या परिसरातल्या नागरिकांच्या सुद्धा आपण समस्या जाणून घेणार आहोत. पण आता वेळ झाली का छोट्याशा ब्रेकची. तुम्ही कुठेही जाऊ नका, पहा फक्त IBN लोकमत. नमस्कार. देवेंद्र सरकारची जनमत चाचणी अर्थात नगरपालिकांचा ग्राउंड रिपोर्ट या विशेष कार्यक्रमामध्ये पुन्हा आपल्या सगळ्यांचं स्वागत. आपण आढावा घेतो फलटण नगर परिषदेचा. फलटणमधल्या अनेक समस्या आतला इथे फलटणमधले नागरिक बोलून दाखवत होते. आपण काही नागरिकांकडनं थेट त्यांच्या प्रतिक्रिया घेणार आहोत. थोडक्यामध्ये, अतिशय थोडक्यामध्ये मुद्दे मांडा. फलटणमधले कोणते प्रश्न वाटतात महत्त्वाचे? फलटणमधील बरेच असे प्रश्न आहेत की जे फक्त नगरसेवकांच्या कार्यकुशलतेमुळे कमी राहिलेले आहेत. नक्कीच थोडक्यामध्ये मुद्दे मांडा. प्रश्न गटाराची व्यवस्था, गटारांच्या थोडक्यामध्ये मुद्दे. रस्त्यांची दुरस्ता, स्मशानभूमीची अवस्था बेकार आहे, खूप बेकार आहे. थोडक्यामध्ये चालू 2016चे आम्ही राष्ट्रवादीचे हे आहे. थोडक्यात मुद्दा मांडा. प्रश्न तर मी इच्छुक हे आहे. थोडक्यात आपल्यासोबत अजून काही नागरिक आहेत. थोडक्यामध्ये कोणते प्रश्न आणि मुद्दे महत्वाचे वाटतात नागरिकांना? या ठिकाणच्या नागरिकांना बोला थोडक्यामध्ये. विरोधकांना इथं उमेदवार सुद्धा मिळत नाहीत. आमच्या राष्ट्रवादी पक्षाला भीक लागल्या उमेदवारांसाठी. थोडक्यामध्ये मुद्दे मांडा. मी राष्ट्रवादीचा प्रवक्ता आहे. आपण जर आता पाहिलं तर राष्ट्रवादीकडे 25 जागांसाठी 200 फॉर्म आहेत आणि अजून विरोधक अजून सुद्धा महाराष्ट्रामध्ये इतका दुष्काळ पडलेला होता, पण फलटण मध्ये पाणी होतं, आलं ते. थोडक्यामध्ये मुद्दा. राजकुटुंबावर प्रेम करणारं शहर आहे आणि राजकुटुंबचे उमेदवार थोडक्यामध्ये. या नगरपालिकेचा कारभार असा चाललाय, आंधळं दळतंय आणि कुत्रपीठ खातंय. नगरपालिकेचा कारभार आंधळं दळतंय, कुत्रपीठ खातंय आणि नगरसेवक कॉन्ट्रॅक्टर झालेत. नगरसेवक सगळे इथं आहे का? कोण नगरसेवकांपैकी कॉन्ट्रॅक्टर आहेत की? कोण आहेत? नाव घेऊन काय सांगायचंय? नाव काय सांगायचंय? थोडक्यामध्ये आरोग्याची व्यवस्था एकदम बेकार आहे. इथं सुका कचरा वेगळा, सुका ओला कचरा वेगळा करायचं दिशाभूल करतात नागरिकांची. कचरा प्रक्रिया तिथं डेपो एकत्रच डेपो सगळा कचरा ओला कचरा आणि सुका कचरा. नक्कीच कचरा प्रक्रिया प्रकल्प नाहीये. ओला कचरा, सुका कचरा विघटन केलं जात नाही, वर्गीकरण केलं जात नाही. अजून काही नागरिक आहेत. थोडक्यामध्ये नागरिक म्हणून कोणते मुद्दे आहेत? इंद्रप्रस्थ मल्टर मधलं ती शमशेरदादाच्या काळात चालू झालतं, पण त्याच्यानंतर 10 वर्ष झालं, पण त्याच्यावर आपण कुठलाही कार्यक्रम झालेला नाही. त्याच्यात काटवण उघडले. शमशेरदादांची मंजूर केलं. थोडक्यामध्ये नगरपालिकेची पंचवीस सत्ता आहे. लहान मुलांना खेळायला स्टेडियम नाही. लहान मुलं रस्त्यावर खेळतात, रस्त्यावर मरतात, अपघात होतात. या शहरामध्ये स्टेडियम झालं नाही, त्यामुळे ही मोठी शहरात नागरिकाची खंत आहे. नक्कीच सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा तोही घेणार आहोत. थोडक्यामध्ये अजून कोणत्या हेमंत रामराजेंच्या नेतृत्वाखाली फलटण शहरात भरपूर विकास झाला आहे. 85 कोटीची कामं झालेली आहेत. 2 कोटीचा स्विमिंग टँक, 105 कोटीचा आता भर गोठला. हे तो म्हणतात नागरिक म्हणतात खेळण्यासाठी मैदान सुद्धा नाहीये. तुम्ही कोट्यांचे आकडे सांगतायत. मैदान सुद्धा प्रस्तावित आहेत. प्रस्तावित आहेत, अजून झाले नाहीयेत.
प्रामाणिकपणे ही तरी गोष्ट कबूल करतायत. अजून काही लोकांकडे आपण जाऊयात. थोडक्यामध्ये मुद्दे मांडा. कोणते महत्वाचे मुद्दे मांडा? मला एक सांगायचं आहे, ते मगाचपासून रस्त्याचे 80% बऱ्यापैकी कामं झाले असं सांगतात. माननीय आणि कोणत्या कोट्यावधींचे आकडे सुद्धा आकडे म्हणजे माननीय मुख्यमंत्र्यांनी, मी भारतीय जनता पार्टीचा पदाधिकारी आहे, माननीय मुख्यमंत्र्यांनी मध्ये फलटण शहरासाठी 3.5 कोटी रुपये मंजूर करून दिले. त्यामध्ये 1.5 कोटी रुपये विविध विकास कामं झाली का? ती तरी कामं झाली का? चालू आहेत आणि प्रस्तावित. आणि सर मला एक दोन रस्त्याचा मुद्दा मोडू द्या फक्त. एक मिनिट, त्याच्यात सुद्धा एक मिनिट, रस्त्याचा मुद्दा मोडून द्या. तर 2 कोटी रुपये रस्त्यासाठी जे आणले होते त्यावेळेस मी माहितीच्या अधिकारात रस्त्याची माहिती घेतली होती, तेव्हा मला असं वाटत नाही की ते 80% सगळी कामं झाली. नक्कीच. 100% नाही झालेली. माहितीच्या अधिकारात माझ्या त्यांचा जो मुद्दा आहे खेळायला ग्राउंड नाहीये. एक लक्ष्मीनगर मध्ये महाराजाच्या शेजारी प्रचंड चांगली बाग झालेली आहे. तिथं खूप चांगली आहे. दुसरी मल्टरमध्ये झालेली आहे. नक्कीच नक्कीच दुसरी मल्टरमध्ये स्विमिंग टँक झालेला आहे. नक्कीच. काय विद्यमान नगरसेवक आहे सुभद्रा राजे नाईक निंबाळकर, रामराजेंच्या भगिनी विद्यमान नगरसेविका आहेत. अनेक प्रश्न येत आहेत. तुम्ही कोट्यावधींचे आकडे सांगतायत, रस्त्यांची कामं झाली, परंतु ती कामं सुद्धा निकृष्ट दर्जाची झाली असं काही नागरिकांचं म्हणणं आहे. उपनगरामध्ये पाण्याचे प्रश्न आहेत. उपनगरात कुठे पाण्याचा प्रश्न आहे ते त्यांनी सांगावं. आणि खेळाचा मैदानाचा जो प्रश्न आहे, स्टेडियम हे तालुक्याचं स्टेडियम आहे आणि फॉरेस्ट आता रिंग रोडला मोठी 12 एकराची बाग झालेली आहे. त्याच्यात त्यांनी लहान मुलांची खेळणी बसवलेली. ते उद्घाटन अजून झालेलं नाही. नगरपालिकेत 12 एकर किंवा 10 एकर एवढी मोठी काही जागा नाही की जिथं त्यांची जी अपेक्षा आहे त्या पद्धतीचं. आणि काही मगाशी काही लोकांनी आरोप केला की नगरसेवकांचं जिथं प्लॉट आहेत तिथं रस्त्यांची कामं केली गेली. तिथल्या नावं सांगावी कुठल्या नगरसेवकांनी. दुसरा एक महत्वाचा थोडक्यामध्ये विरोधी पक्ष नेते स्थान. शहरातल्या या आरोग्य, पाणी, वीज यापेक्षा पलीकडे जाऊन अजून एक सर्वात महत्त्वाचा मुद्दा उरतो. या शहरात महिलांची सुरक्षितता आणि वाढती गुंडगिरी, व्यापाऱ्यांच्यावर होणारे अन्याय. एक निश्चित आहे, फ्लेक्स बंदीसारखा निर्णय विरोधक आणि सत्ताधारी एकत्र आल्यामुळे राज्यात आमची पहिली नगरपालिका ठरली ज्यांनी फ्लेक्स बंदी केली कॅरीबॅगची. पण याच पद्धतीने जर का गुंडगिरीला मर्यादा घालायची असेल तर कोणाची गुंडगिरी? शहरामध्ये विशेष अशी कुणाची माझा आरोप ना कुठल्या पक्षावर आहे, सत्ताधाऱ्यांवर माझा कुठलाही आरोप नाही का विरोधकांवर आहे. कारण सगळे बाजूला आहेत, कोण कुठल्या ह्याच्यात नाही, सगळे पैसे इकडं असलं की बस तिकडे जातात. थोडक्यामध्ये विरोधक आहेत. ह्या शहरामध्ये महिला सुरक्षित नाहीयेत, कारण ह्या नगरपालिकेचे विद्यमान उपनगराध्यक्ष एका महिला विनयभंग प्रकरणात कुंतिले त्यांच्यावर गुन्हा दाखल झालेला आहे, त्यांच्यावर प्रत्यारोप दाखल झालेला आहे. म्हणजे हे नगरसेवक नागरिकांची सेवा न करता हे महिलांचा अपमान करण्याचं काम करतात. या सगळ्या चर्चेमध्ये विकासाचे मुद्दे सगळे बाजूला राहत आहेत. कार्यक्रमाच्या शेवटाकडे आपण जातोय. कोणते मुद्दे घेऊन कोणते विकासाचे मुद्दे घेऊन सगळे विरोधक यावेळी नगरपालिका निवडणुकांना सामोरं जाणार आहेत त्या विषयावर येऊ आपण. मेन आपल्या नगर परिषदेच्या या निवडणुकांच्या ग्राउंड रिपोर्टचा फोकस आहे की कोणते विकासाचे मुद्दे घेऊन सगळे विरोधक आणि सत्ताधारी समोर जाणार आहेत. फलटणमधल्या नागरिकांनी अनेक समस्या आपल्याला मांडल्या आहेत. आता काय कोणते महत्त्वाचे मुद्दे घेऊन तुम्ही लोकांच्या समोर जाणार आहेत? महत्त्वाचे मूलभूत प्रश्न जे आहेत, तो पहिला पाण्याचा प्रश्न आहे, दुसरा रस्त्यांचा प्रश्न आहे, तिसरा वाहतुकीचा प्रश्न आहे, सत्ताधारी म्हणतात सगळे प्रश्न सोडवले, चौथा आरोग्याचा प्रश्न आहे. आता पाण्याचा प्रश्न ते म्हणतायत, तर सर्वात महत्वाचं असं आहे की केंद्र शासनाचा 5वा टप्पा हा केंद्र शासनाकडून मिळालेली ती स्कीम आहे, योजना आहे, त्याचं क्रेडिट सत्ताधाऱ्यांना घेता येणार नाही. नक्कीच. अजून थोडक्यामध्ये कोणते मुद्दे? आता जो सांगितला होता तर आताच एक नगरसेवकांनी आताच अनुप शहानी सांगितलं की महिलांवर अत्याचार होत असतात. तर आताच एक कन्व्हेन्शन झालेलं आहे, त्याला 1 महिना पण पूर्ण झालेला नाही. त्याच्याबरोबर आता जर दलित विकास निधी जर म्हटलं तर ह्या नगरपालिकेला दलित विकास निधी साधारण वर्षाला 5 ते 6 कोटी येतोय. हा वळवला गेला. तो दलित वस्तीमध्ये वापरला गेला जात नाही. रमाई घरकुल योजना ही राज्य शासनाची सामाजिक न्याय विभागाची असताना सुद्धा 0% या ठिकाणी झालेली नाही. आणि दलित वस्तीचा निधी पळवला गेला सगळा. दुसऱ्या कामात महत्वाचं म्हणजे नगरपालिकेच्या शेजारी बेसमेंटचं जर घेतलं, नगरपालिकेच्या शेजारी जर बेसमेंटचं जर घेतलं तर इथं एक बिल्डिंग आहे त्या व्यतिरिक्त आहे, त्याच्या पाठीमागे एक मोनिता प्राईड म्हणून आहे. ह्या जी बेसमेंट आणि पार्किंगसाठी जी खाली झोन सोडलेले आहेत ते गाळे विक्री करून त्या ठिकाणी गाडी विक्री करून तिथं
पार्किंगचं ते विक्री केलेली आहे. नक्कीच अनेक समस्या आहेत. थोडक्यामध्ये दलित विकास आम्हाला कळून देत नाही ती काम आमची मंजूरच होत नाही अजिबात कसलीच. दलित विकास निधीची कामं काय थोडक्यामध्ये विद्यमान नगरसेवक आहेत आपल्यासोबत. दलित विकास निधी पळवला गेला असं म्हणतात. दलित वस्तीतला मी स्वतः नगरसेवक आहे. दलित वस्तीचा एकही पैसा कुठेही पळवल्यात आज गेला नाही आणि पूर्ण आम्ही 3 कोटी रुपये हा खर्च केलेला आहे आणि आमच्या वार्डामध्ये संपूर्ण विकास काम झालेले आहे. पूर्ण विकास कामं झाली म्हणतात. त्यांनी माझ्याकडून माहिती घेतलेली आहे की दलित विकास निधी येतोय किती विद्यमान. दलित विकास निधी पळवला गेला दलित विकास निधी पळवला गेला अजिबात तसं काही झालेलं नाही. माहिती मिळालेली दलित विकास निधी हरीशप्पांनी माहितीच्या अधिकारात ती माहिती मिळवलेली. दलित विकास निधी आणि सभागृह बांधलेले त्याचे सभागृह बांधलेले त्याचे मल्टनमध्ये येत नाही. दलित विकास निधी डायव्हर्ट कर. एक मुद्दा आला विद्यमान नगरसेवक दलित विकास निधीचा मुद्दा इथं पेटलेला पाहायला मिळतो. विद्यमान नगरसेवक एक मिनिट थोडक्यामध्ये दलित वस्तीचा निधी डायव्हर्ट करता येत नाही विदाउट कलेक्टर परमिशन. सेकंड थिंग तुम्ही म्हणताय इथं पाण्याची सोय झालेली नाही. का पाण्याची सोय झाली? हा पहिला प्रकल्प आहे तालुक्या लेवलला. विद्यमान नगरसेवक आहे. एक मिनिट विद्यमान नगरसेवक आहे सुभद्रा देवी. तुमच्या काळामध्ये दलित विकास निधी पळवला गेला दुसऱ्या कामासाठी असा थेट आरोप केला. काही नाही. त्यांनी कागदपत्र दाखवले. मला काही वाटत नाही. माहितीच्या अधिकाराचा पुरावा दलित वस्तीचा निधी कुठेही पळवला गेलेला नाहीये. कलेक्टरच्या मंजुरीशिवाय कामं काही येत नाही. त्याचं प्रोसिजर आहे आणि त्याला वेळ लागतो. त्या ठिकाणी सभागृह ज्या ठिकाणी दलित लोक आहेत त्या ठिकाणी तो निधी खर्च झालेला आहे. नक्कीच थोडक्यामध्ये मुद्दा थोडक्यात सांगतो. मी गेली 30 वर्ष काम करतो नगरपालिकेचं. जे आता 80% विकास झाला म्हणतात ना, या रस्त्याच्या पलीकडे झालेल्या गावाच्या कुठलाच विकास झालेला नाही. आज मी 6 नंबर वार्डमध्ये उभा होतो. त्या वार्डमध्ये रामराजे ज्या भागात राहतात तिथं रस्ते नाहीत, गटार नाहीत. प्रश्न तुम्ही बघायला चला माझ्याबरोबर. पाण्याचा जो मुद्दा आहे, आम्ही पहिल्यांदा घोषणा केली 24 तास पाणी देऊ. 24 तास पाणी देऊ. 24 मिनिटं पाणी मिळत नाही. 24 मिनिटं पाणी मिळत नाही. आणि जो पाण्याचा विद्यमान 55 कोटीची योजना आहे. पण त्या टाक्या झाल्या. विस्तार पाईपलाईन अजिबात झालेलं नाही आणि 15 मिनिटं पाणी येत नाही. विद्यमान विधान परिषदेचे सभापती रामराजे यांच्या भगिनी आपल्या सोबत आहेत सुभद्रा देवी. त्या स्वतः नगरसेवक आहेत. तुम्ही ज्या भागामध्ये राहता त्या भागामध्ये सुद्धा रस्त्यांची दुरावस्था आहे. निकृष्ट दर्जाचे रस्ते आहेत असे आरोप. त्या भागात रस्त्याची कामं आता मंजूर झालेली आहेत. आचारसंहिता लागल्यामुळे टेंडर काढता येत नाही आणि कामं करणार आणि हा कायदेशीर मुद्दा आहे. नक्कीच एकूणच आपण पाहू शकतोय फलटण नगर परिषदेचा निवडणुकीची रणधुमाळी सुरू असताना राजकीय वातावरण पेटलेलं पाहायला मिळतं. या ठिकाणी मूलभूत जे प्रश्न आहेत, रस्त्यांवरील खड्डे असतील किंवा घनकचरा प्रकल्प असेल किंवा इतर अनेक प्राथमिक ज्या सोयी सुविधा आहेत, महिलांसाठी शौचालय असतील, मुलांसाठी क्रीडांगण असतील, हे सगळे प्रश्न अजूनही प्रलंबित आहेत असं काही नागरिकांकडनं म्हणणं येते. विशेषतः मुद्दा येतो तो दलित वस्ती जो निधी आहे, दलित वस्ती सुधारणा निधी, तो दुसऱ्या कामासाठी पळवला गेला असाही काही विरोधकांकडून आरोप होतोय. या सगळ्या रणधुमाळीमध्ये रामराजे गट हा राष्ट्रवादी काँग्रेसचा प्रबळ गट, त्यांच्या विरुद्ध सर्वपक्षीय महाआघाडी होणार असे एक चित्र या ठिकाणी सध्या तरी उभं आहे. मात्र विरोधकांमध्ये जी मोठ्या प्रमाणात दुफळी दिसते त्याच्यामुळं रामराजे गट गेल्या 25 वर्षापासून प्रबळ दावेदार सत्तेचा ठरला आहे असाही हा राजकीय इतिहास आहे. एकूणच फलटण नगरीमध्ये अनेक मूलभूत विकासाचे प्रश्न प्रलंबित आहेत. येणारे सत्ताधारी जे असतील त्यांनी गांभीर्याने या सगळ्या प्रश्नांकडे जर लक्ष दिलं तर फलटणमधील अनेक समस्या तातडीनं सुटू शकायला मदत होईल. आज इथेच थांबूयात. पुन्हा भेटूयात नवीन नगर परिषदेमध्ये. तुम्ही पहा फक्त IBN लोकमत. धन्यवाद.